हे रोल का सर एकीकडे तपोवनामधली वृक्षतोड जी आहे ती थांबवली पाहिजे अशा पद्धतीचा सूर जो आहे तो पर्यावरण प्रेमींचा आहे आणि दुसरीकडे सरकार मात्र या सगळ्या संदर्भात वृक्षतोड करण्यावरती ठाम आहे। तिथंच स्थानिक प्रशासन आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने या सगळ्या संदर्भात उडी घेतलेली आहे। स्वतः अजित पवारांनी ट्विटरवरती ट्विट सुद्धा केलंय की अशा पद्धतीने वृक्षतोड करणं हे अत्यंत चुकीची गोष्ट आहे, म्हणून आम्ही पर्यावरण प्रेमींच्या सोबत आहोत असा एक स्टँड जो आहे तो अजित पवारांनी घेतलेला आहे। खरं तर तपोवन येथे होणाऱ्या कुंभमेळ्यामध्ये तपोवन वनातली काही वृक्षतोड त्या ठिकाणी काही लोकांकडनं करण्याचा मानस त्या ठिकाणी आहे। तपोवन वनाची एक पार्श्वभूमी आहे। तपोवन म्हणजे साधू संत महंताचं तपश्चर्या करण्याचं ते ठिकाण आहे। झाडाखाली बसून तपश्चर्या करण्याचा इतिहास त्या ठिकाणी साधू संताचा आहे आणि ते तपोवन तोडून त्या ठिकाणी येणाऱ्या भाविकांसाठी व्यवस्था करण्याचा मानस हा सरकारचा आहे। पर्यायी जागा उपलब्ध असताना तपोवनातच करू नये अशी आमची भूमिका आहे, कारण ते अनेक वर्षापासूनची वृक्ष आहेत आणि काळाची गरज बघता भविष्यातल्या पिढीचा आपण विचार करता मला वाटतं वृक्ष संवर्धन करणं हे सरकारचंच नव्हे तर प्रत्येक नागरिकाचं कर्तव्य आहे आणि आमची भूमिका हेच आहे की त्या ठिकाणची वृक्षतोड न करता त्या ठिकाणी पर्यायी जागा जी उपलब्ध आहे त्या ठिकाणी साधू संतांची व्यवस्था करण्यात यावी। कारण प्रयागराज येथे कुंभमेळ्याला आम्हीही गेलो होतो आणि 30-40 किलोमीटर वरती चालत येऊन शाही स्नान केलेला तिथला अनुभव आमचा आहे। अनेक भाविक त्या ठिकाणी चालत येऊन शाही स्नान करत होते। आपल्या नाशिकमध्ये 10-15 किलोमीटरच्या अंतरावरती अनेक जागा उपलब्ध आहेत, त्या ठिकाणी व्यवस्था करण्यात यावी आणि तपोवनाचं वृक्षण हे वृक्षतोड तात्काळ त्या ठिकाणी थांबवण्यात यावी। कारण वृक्ष संवर्धन करणं, वृक्ष जोपासणं, वृक्ष वाढवणं हे सरकारचीच नव्हे नागरिकाची जबाबदारी आहे। आपल्या माध्यमातून सरकारला माझी नम्र विनंती आहे की तिथं जो वृक्षतोडीचा निर्णय आपण घेतलेला आहे तो तात्काळ थांबवावा। जागा उपलब्ध असताना तपोवनातली वृक्षतोड कशासाठी हा आमचा बेसिक प्रश्न आहे। साधू संतांची व्यवस्था नक्कीच झाली पाहिजे, नक्कीच कुंभमेळ्यामध्ये येणाऱ्या भाविकांची व्यवस्था झाली पाहिजे, पण वृक्षतोड करून व्यवस्था करणं कुठंतरी गैर आहे। कारण ही वृक्ष आपल्या सर्वांना ऑक्सिजन देतात, आपल्या पृथ्वीचं संवर्धन करतात आणि यासाठी तिथली वृक्षतोड थांबवावी अशी आमची विनंती आहे। परंतु सरकार मात्र तुम्ही महायुतीमध्ये सामील आहात, महायुतीमध्ये तुमचा महत्त्वाचा पक्ष आहे आणि महायुतीचं सरकार आहे आणि अशातच स्थानिक नाशिकच्या प्रशासनाकडनं हा सगळा निर्णय घेतला जातो। त्याच नाशिकमध्ये तुमचे 5 आमदार आहेत तुमच्या पक्षाचे, एकही आमदार या सगळ्या संदर्भात बोलत नाही। थेट राष्ट्रीय अध्यक्षांकडनं या सगळ्या संदर्भात ट्विट वगैरे केलं जात नाही। हा मुद्दा नाशिक पुरता मर्यादित असला तरी वृक्षप्रेमी म्हणून त्या ठिकाणी अनेक लोक बघतायत। आमच्याही आमदारांनी याबाबतची भूमिका स्पष्ट केलेली आहे आणि पक्षाची सुद्धा भूमिका स्पष्ट आहे। आम्ही महायुतीमध्ये जरी असलो तरी काही गोष्टी जर आम्हाला वाटलं ह्या योग्य नाहीत तर ती बोलण्याची ताकद आम्ही ठेवत असतो। कारण हा निर्णय पक्षाचा नसून, हा निर्णय पक्षासाठी नसून, हा निर्णय महाराष्ट्रातल्या भावी पिढीसाठी आहे, नाशिककरांसाठी आहे। जी वृक्षतोड त्या ठिकाणी वृक्षतोड करून आपण भकास करण्यापेक्षा नवीन वृक्ष लागवड आणखी करावी, जोपासावी। परंतु समजा जागा उपलब्ध नसती तर हा पर्याय आपणही निवडला असता। पर्यायाने त्या ठिकाणी जागा उपलब्ध आहे, मैदानं उपलब्ध आहेत, त्या ठिकाणी व्यवस्था करण्यात यावी एवढीच आमचे म्हणणं आहे। वृक्षतोड थांबवावी ही भूमिका यासाठी मांडतोय की भविष्यातल्या पिढीला जे काही बदलतं हवामान आहे, बदलत्या हवामानामुळे होणारं नुकसान आहे ते टाळण्यासाठी आमच्या पक्षाची ही भूमिका आहे। पण ज्या पद्धतीनं प्रशासनानं वृक्षप्रेमींनी ज्या हरकती घेतल्या होत्या